चला आपण जेवण बनवूया, उगाच त्यावरून घरात वाद नको. आबांनी सगळ्यांना सांभाळून घ्यायला सांगितलं. काय बोलायचं, कसं बोलावं याचा काही धरबंदच नाही बघा वहिनी साहेबांनी. असतो एकेकाचा स्वभाव. होय, पर तुम्ही झटक्यात उतरून ठेवलासा, हे एक चांगलं केलं बघा. अव माझं सोडा, गोदाकासनी बी नाही तसं बोलतात व. गोदाक्का आली वाटतं समधी. गोदाक्का, ए गोदाक्का. काय झालं? उद्या कोर्टात हजर करतील, तेव्हा जामीन मिळेल. म्हणजे आजची रात्र जेलमध्येच काय? अरे देवा देवा देवा. अहो नाही, हे पोलीस स्टेशनाचं काही खरं नसतंय हो. पण असं कसं झालं? नाही म्हणजे आपण काय त्या वकिलाला फुकटचे पैसे दिलेत काय? नाही नाही, पण मामांजी काय बी करून आजच्या आज घरी आलंच पाहिजे होतं. उद्या येणार आहेत म्हटलं ना वा. अहो असं कसं? आता एवढा मोठा मंत्री माणूस. नाही म्हणजे आता नाहीत म्हणा, पण काल परवा पतूर तर होतच का नाही? आता एवढ्या मोठ्या माणसाला असं जेलात अडकवायला या लोकांना लाजा कस काय वाटत नाही तो? तू जरा गप्प बसतीस की नाही आता? सूरज, उगाच चिडचिड करू नकस. वहिनी, उद्या आबा घरला येते. आना भाई आना. मामांजीन बिगर हे घर खायला उठायलंय बघा. घरातला एवढा करता माणूस आणि तो असं जेलात. नाही नाही, काय बी करून मामांजीसनी घरी आणलंच पाहिजे, नाहीतर काय उपयोग आहे आपला? ते दिसभर का नाही आम्ही टीव्ही बघत होतो. टीव्हीवर बी ह्याच बातम्या दावायलेत बघा सारख्या सारख्या. 2 ठिकाणी जाळपोळ झालाय, अजून 10 जणांनी कंप्लेंटी केल्यात म्हणा. आकडा तर वाढतच चाललाय की हो. मी आबांची सगळी खोली चेक केली, पण काहीच मिळालं नाही. बरकत भाऊजींना मी जोंधळ्यांच्या घरी पाठवलं. का? त्यांचा फोन लागे ना वय? नाही ना, स्विच ऑफच येतो. हे जोंधळी बी ऐन टायमाला कसं आजारी पडलं कुणाच ठाऊक. वहिनी, अहो त्या जोंधळ्यांच्या घराला कुलूप आहे ना. कुलूप? होय. बरकत दवाखान्यात गेला असतील. अरे नाही, मी शेजारी पाजारी चौकशी केली. त्यासनी त्यांनी सांगितलंय देवाला जातो म्हणून, आणि जाताना बॅगा बी घेऊन गेल्यात. देव, अरे आता कसला देव तर मजूचा लागला जोंधळीला? मला वाटलं दवाखान्यात गेले असतील. येऊ दे समोर. फोन लागतो का बघ त्याला. नाही, आधी जरा जेवून घेऊयात, मग फोनचा बघू. हो, खूपच धावपळ झाली, सगळ्यांनी जेवून घ्या. काका, तुम्ही बी बसा. नको, घरी इंदू काळजी करत असेल. मी गेल्याशिवाय जेवणार नाही ती. मी उद्या येतो. चल अंजली, येतो. पोचल्यावर फोन करा बाबा. ना मी बेतो, सकाळी येतो लवकर.
चला जरा जेवून घ्या. भूकच गेली माझी. भाऊजी मला बी जेवण जाणार नाही बघा. खरं का नाही आमचं बी असंच झालंय बघा. गोदा का मलाही भूक नाहीये, मी वर जाते. डोसको काय साहेब म्हणजे आज उपासच किंवा तुम्हास अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणा. अन्न असं वाया घालवायला लाजा कस काय वाटत नाहीत बरं यासनी. म्हणजे हे स्वतः उपाशी आहे तर आम्ही बी उपाशी काय? सकाळपासून खूप दगदग झाली, मनस्तापही खूप झाला. जरा आराम करून घ्या. अहो राजीनामा दिल्यावर समजा ठीक होईल असं वाटलं होतं. इकडे समजा उलटच व्हायला. हो, मलाही असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. मला काय करायचं काय कळणच झालंय बघा. आबांनी जाताना समधी जिम्मेदारी माझ्यावर टाकली. काय करायचं काय सुधारणा झालं. आबांनी थोरलेपणानं सगळं सांभाळायला सांगितलं ना, मग सांभाळायचं. पण कसं शेतातलं काय असतं तर ठीक आहे, पण हे पोलीस कोर्ट कचेऱ्या यातलं काही माहित नाही हो मला. आपण सगळी माहिती करून घेऊया, तुम्ही काही काळजी करू नका. हो, माहिती करेश्वर आबा आतमध्ये राहणार की नाही. नाही अजिबात नको. हे बघा, अगदी खरं आहे तुमचं, पण आता आपल्याला धीर सोडून चालणार नाही. एखादा दिवस वाईट येतो, सगळेच नाही. गावकरी आबांचे समर्थक समध्यांचा पाठिंबा आहे. पण त्यांचा पक्ष किंवा का हालचाल करत नाही. हे बघा, तुम्हाला आता आरामाची खूप गरज आहे. हं? तुम्ही जरा आराम करून घ्या. वकिलाला सांगायला पाहिजे ना. हो, आपण उद्या त्यांनाही बोलवून घेऊ. पण हे समजा जमल काय आपल्याला. म्हणजे कोर्ट कचेऱ्या पोलीस हे समजा जमल काय. जमेल, नक्की जमेल, पण आता आपल्याला धीर सोडून चालणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका, कोणी ना कोणी मदतीला नक्की आहे. बरं, तुम्ही आता आराम करून घ्या. हं? देवा, साहेबासने लवकर घरी येऊ दे बाबा. राणा, चला तुम्हाला न्याहारी देते.
नमस्कार. या 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 वकील साहेब बसा. काय मग झाली सगळी तयारी? आम्ही तयारच आहे. अहो, तुमची तयारी महत्वाची. तुम्ही काही काळजी करू नका. आज जामीन मिळणार तर साहेब घरी सुद्धा येणार. आणि गोदक्का तोवर तुम्ही स्वागताची तयारी सुरू करा. तुमच्या तोंडात साखर पडो. आणि हा तुम्ही दोघे जण 11 वाजता बरोबर कोर्टात हजर राहा. आम्ही तोपर्यंत बाकी सगळी तयारी करून तिकडे डायरेक्ट येतो. हा निघू मी? होय. हा येतो. हा काय बी करून आबासनी आज आणायचं. राणादा जामीन मिळाला काय अवघड नाही बघ. नुसती सुनावणी होती आणि जामीन मिळतोय. बर तुम्ही आधी न्याहारी करून घ्या. दुपारनंतर काय खायला मिळेल न मिळेल काय नियम नाही त्याचा. या. ती कोर्ट कचेरीची काय माहिती नाही आपल्याला, तेव्हा लवकर पोचलं पाहिजे. कुठे आहेस माझ्या भावा? अरे कुठे घेऊन गेले माझ्या आबाला? आबा! काका सुनबाई कशी आहेस तू? अगं बघ बघ तुझ्यासाठी सासू घेऊन आलोय मी. राणा 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 अरे माझ्या कोकरा, अरे काय झालं रे? अरे टीव्हीवर बघितलं पायाखालची फरशीच निसटली माझ्या. वाटलं जाऊन कुठतरी जीव द्यावा, पण म्हणलं माझा भाऊ एकला पडणार. अरे अरे काय झालं रे? अरे कसं झालं? आला परत इथं. अरे सुरेश, अरे असं काय करतोस? अरे अशा टायमाला वैरी बी मदत करतो. मी तर रक्ताचा भाव आहे. हे बघ आबाला जेलातून सोडवल्याशिवाय म्या काय जाणार नाही तू. सांगितलं ना का? काका की आम्ही आमचं बघतो. अरे कसं बघणार राणा? अरे तू पडला भोळा सांग. या सूरजला बी व्यवहार ज्ञान कमी. अरे कोर्ट कचेऱ्यांची कामं महाबिलंदर माणसांची. अरे तितके तुमच्यासारख्या देव माणसांचा टिकाव नाही लागणार. नाही र पोरानं, नाही. नाही काका, एकदा तुम्ही या घरात येऊन घरातलं वातावरण बिघडवलं होतं, आता परत नाही. नाही सुनबाई माझं ऐक. हे बघ आजवर मी लई पाप केली. आता एवढं एक पुण्य माझ्या पदरात पडू दे, नाहीतर नरकात जागा मिळणार नाही तुझ्या सासऱ्याला. माझं ऐक. अरे मी काय वाईट वागणार करणार नाही. माझं ऐक तू. काका एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? चल निघ बाहेर. चला बाहेर हो. बघ काका तुमची चालाकी नको आहे आम्हाला. राणा मला एक सांग, तुझ्या बापावर जीव आहे ना व? हा. अरे मग तो सुटस्तवर मला संगतीला ठेव की. अरे कोर्टात कुणाचा कुणाला थांग नसतोय, मला सगळं माहिती आहे ना. अरे एवढी मदत करू दे माझ्या भावाला. राणादा काय ऐकू नकोस बायचं. हे बघ राणा, तुझ्या पाया पडतो. मागव. अरे आजवर आयुष्य पोलीस स्टेशन आणि कोर्टातच काढले मी. अरे झालास तर माझा उपयोग होईल तुला. आबा, अरे आबा तू काळजी करू नको. अरे, तुझा भाऊ आलाय मी. अरे, कुठे शेत आहे आतमध्ये? आपण माझा ऐका ना. सांगितलं ना बाहेर हो म्हणून. राणा बघ परत एकदा विचार कर. राणा काय विचार करू नकोस. ए तुला सांगितलेलं समजत नाही? निघ म्हणलंय ना वाईत ना, चल निघ ना. एकदम बरोबर बोलतायसा बघा गोदक्का. कशा पायी आल्यात ही इथं परत? यांची लायकी तर समद्यासनी माहिती. चला निघा बरं आत्ताच्या आत्ता इथनं. आणि कोण संकट घेऊन आलाय?
अगं सुनबाई, तुला सासू घेऊन आलोय मी. आत्ताच्या आत्ता बॅगा उचलायच्या आणि हिथनं निघायचा. राणा भाऊजी, तुम्ही तर सांगा. राणा, आता तूच सांग काय करू मी. या घरात नकोय ना हो मी. मग मी जातो रस्त्यावर. मी रस्त्यावर राहतो, पण माझा भाऊ जेलातून सुटल्याशिवाय मी काय इथनं जाणार नाही. मला आयुष्यात एक चांगलं काम करून मारायचंय. आता मी रस्त्यावरच राहणार. मग गावकऱ्यांना बोंबलून देत, प्रतापराव गायकवाडांचा भाऊ रस्त्यावर बसला म्हणून. आबा जेलातनं सुटला की मी माझ्या रस्त्यानं जाईन. ए चल जा. जातो की. राणा, अरे बाबा, ह्या घराला माझा सोस पडणार नाही. चल गे, ए चल रूपा, चल जाऊ आपण रस्त्यावर. यांना आपली किंमत कळल. जातोय ना, तिथं कळल आबाचा भाऊ रस्त्यावर बसलाय. बॅगा घे आणि चल निघित ना. हा, जातोय. थांबा. राणा, तुझं उपकार जन्मात विसरणार नाही र माझ्या कोकरा. बघ आता आबाला कसा सोडवतो मी. तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो. राणा, ही रूपा. बघ बघ, तुझ्यासाठी आई घेऊन आलोय मी. राम राम. काकांना समधी माहिती आहे खरंय. आपल्याला उपयोग होईल त्याचा. तेच म्हणतोय मी. राणा, तशी बी जामीन मंजूर होणारच आहे की आज. याची काय मदत घ्यायची मग. अरे सूरज, अरे जामीन मिळाला म्हणजे सुटला का आबा. मग अरे आता कोर्टात केस उभी राहणार, मग तारखा पडणार. जमणार आहे का तुम्हाला समज. तुम्ही प्रवासात ना आलायसा, जरा आराम करा. आम्ही कोर्टात जाऊन येतो. काय होते ते सांग मला. मग बघू आपण पुढचं. सूरज, आधी आपल्याला उशीर व्हायला. चल. अरे ऐक की, गोदा कसा सांग केला. राणा, चाललायचा कोर्टात. काळजी घ्या हा. राणा चल म्हणलं ना बा. चल रूपा, चल. हा. ये. गोदाक्का, रूपा, ही गोदाक्का. या वाड्यातली सगळ्यात जुनी जाणती आणि मन मिळावू. अगं पाया पड त्यांच्या. आणि ही अंजली, मास्तरी नाही एक नंबर. या वाड्याची थोरली सून. नमस्कार. काही हवं असेल तर सांगा. बघितलं किती मन मिळावू. हा हा, आणि स्वभाव एक नंबर आहे. आणि ही या वाड्याची धाकटी सून नंदिता. आता हिच्याबद्दल काय सांगू तुला. सांगायला कशाला पाहिजे, दिसतंय ते. तुला भारी मंगळसूत्र आहे का तुझा. तसंच धर. किती तोळाचं आहे का. तुला काय करायचंय. आता मी काय चोरून न्याली का. सासूला असं बोलायचं शिकवलं बाय बान. आवाज खाली. मानानं मोठे असतात, त्यांच्या समोर आवाज वर करून बोलायचं नसतं कधी.